नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि न्यूज 18 लोकमतवर नगर परिषदा आणि नगरपंचायतीचे सगळ्यात वेगवान निकाल आपण बघत आहोत. आज सकाळपासून आणि आतापर्यंत ऑलमोस्ट सर्व चित्र स्पष्ट झालं आहे. कुठे कशा पद्धतीने कोणाचा नगराध्यक्ष विजयी झाला, कोणाचे जास्त नगरसेवक विजयी झाले, याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघत आहोत. आता सर्वात आधीची बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपूर जिल्ह्यामधील मूळ नगर परिषदेमध्ये भाजपला धक्का बसलेला आहे. जरी राज्यामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील मूळ नगर परिषदे मात्र भाजपला धक्का बसलेला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का या निवडणुकीमध्ये बसलाय. मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मूळ नगरपालिकेमध्ये काँग्रेसनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे. मूळ नगर परिषदेमध्ये एकूण 20 जागांपैकी तब्बल 18 जागांवर विजय मिळवून काँग्रेसच्या एकता समर्थ नगराध्यक्षपदी निवडून आल्यात, तर भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं. या पराभवानंतर मुनगंटीवार यांनी गटबाजीचा फटका बसला आणि पक्षानंच माझी शक्ती काढून घेतल्याची खदखद बोलून दाखवली. हा पराजय नम्रतेने स्वीकारतो. विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे. काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. या जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामधल्या 11 पैकी बहुतांश नगर परिषदा भाजपच्या हातून निसटल्या आणि यावर दिग्गज भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 4ही जिल्ह्यातून कोणालाही मंत्री केलं नाही, यावर त्यांनी कटाक्ष केला. काँग्रेसचे नवे लोकप्रतिनिधी लोकांच्या मूलभूत सुविधांचं समाधान करणार असतील म्हणून त्यांना हे यश मिळालं असेल, असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही आत्मचिंतन करू, असंही मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे. आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. मतदारांनी कॉल दिला की आमच्यापेक्षा जास्त विकास हे जर काँग्रेसचे लोक करू शकत असतील तर निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे. चंद्रपूरला काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे. तर तुमच्या पक्षांतर्गत गडबडच्या काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न, पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला. आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे. म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीने दूर केले. तर चंद्रपूरमधील विजयानंतर काँग्रेसनं एकच जल्लोष केलाय. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्याशी या सगळ्यांविषयी संवाद साधलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी. बघूया. तर चंद्रपूरमध्ये एकीकडे भाजप पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळालं आहे, तर दुसरीकडे काँग्रेसची मात्र या ठिकाणी वर चष्मा असल्याचं पाहायला मिळालं. आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी साधलेला हा संवाद. 10 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 5 भाजपचे आमदार आहे, पण काँग्रेसला एक मोठा विजय दिसतोय. आपल्यासोबत विजय वडेट्टीवार आहे. विजय, काय यश मिळालं काँग्रेसला, काय सांगता? 11 पैकी 8 नगर परिषदावर काँग्रेसला यश मिळालं. भारतीय जनता पक्षाला फक्त एका जागेवर यश मिळालं. हे आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या भरोशावर, पुरोगामी विचाराच्या भरोशावर आणि जनतेच्या विश्वासावर हे मिळालेलं यश असं मी मानतो. त्याही पलीकडे जाऊन हा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे, काँग्रेसचा जिल्हा आहे, काँग्रेसला मानणारा जिल्हा आहे. आणि आमची सर्वांची नेत्या लोकांची ताकद एकत्र आली, त्यातून हे यश मिळालं. आणि कारण 5 आमदार राहू द्या ना, अकेला भारी आहे, सब पे भारी वडेट्टीवार. टाइगर अभी जिंदा है,
ये हमने जिले में बता दिया है। भाऊ आता नगर परिषद झालंय महानगरपालिकेच्या निवडणुकीला काय रिझल्ट सगळ्यात तुम्ही बघा चमत्कार, लगाव कितनी ताकत लगाना है हम भी देखेंगे। चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल हे 100% खरं आहे। महानगरपालिका पूर्ण ताब्यात घेतली आहे। महानगरपालिका आता नगरपालिका ताब्यात घेतली आहे। महानगरपालिकेसाठी आता पुन्हा लढत असणार आहे। याच्याविषयी एक लोकमत ब्रह्मपुरी चंद्रपूर। तर दुसरीकडे संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये जनतेनं पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि तांबेंना साथ दिलेली आहे। 30 पैकी 27 जागांसह नगराध्यक्षपद थोरात आणि तांबे गटाला मिळालेलं आहे। शिवसेनेला अवघी 1 जागा या ठिकाणी मिळाली आहे। 2 अपक्ष नगरसेवक निवडून आलेत, तर आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे तब्बल 16,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आल्यात। संगमनेरच्या जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवो असं मैथिली तांबे यांनी म्हटलेलं आहे। तर नव्या नगराध्यक्षा मैथिली तांबे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। खूप जास्त आनंद आहे। तसं सुरुवात झाली सकाळपासून 9 वाजल्यापासून, तसे कट 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 संगमनेर सेवा समितीचे सगळे उमेदवार निवडत आले, त्याचाच खूप आनंद मला झालेला आहे। आणि ही खरं मेहनत सगळी आमच्या सगळ्या लोकांनी केलेली आहे। संगमनेर सेवा समितीबरोबर जे जोडले गेलेले आहेत सर्व लोकांचं आम्हाला त्याच्यामध्ये मेहनत आहे याच्यामध्ये, आणि सगळ्यांची साथ ही संगमनेरकरांनी कोणाला साथ दिली हे खूप स्पष्ट दिसलेले आज आम्हाला। जनतेनं अत्यंत चांगला कौल दिलेला आहे। शहराच्या तालुक्याच्या विकासाचा हा कौल आहे आणि जे चुकीचं चाललेलं आहे त्या विरोधात कौल आहे। विशेषतः ज्या पद्धतीनं वर्षभरामध्ये इथला अंमली पदार्थ वाढले, गुंडगिरी वाढलेली आहे, आमची रेल्वे घालवली गेली, अनेक गोष्टी अशा घडत होत्या की ज्या या तालुक्याकरता आणि शहराकरता नकारात्मक होत्या। त्याला दूर करण्याचा प्रयत्न आता नागरिकांनी केलेला आहे। नागरिक जागृत झालेला आहे एवढा त्याचा अर्थ आहे। ज्यावेळेस विधानसभेत आमचा पराभव झाला तो देखील आम्ही अतिशय विनम्रतेने मान्य केला होता, कारण जनता ही शेवटी जनार्दन असते। आजचा जो विजय आहे तो देखील अतिशय विनम्रतेने आम्ही मान्य करतो। लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे। मला असं वाटतं की राजकारणामध्ये बंदोबस्त करणे ही जी भाषा आहे ह्याच्या विरुद्धचा